शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 29 जुलै. तर 29 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 29 जुलैला असणार आहे. आपण जर दुपारी 2 नंतर जर बघितलं तर सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी, मुडगाव हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण मध्यम आणि रिमझिम पाऊस असणार आहे. सावंतवाडी, बेलगाव, निपाणी, कणकवली, कोल्हापूर, ईश्वरपूर, त्याचबरोबर राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, महाबळेश्वर, सातारा, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर मुंबई, वसई, विरार, बोईसर, वापी, वलसाड, पेठ, नाशिक हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस आहे, जास्त काय पाऊस नाही आहे. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार, त्याचबरोबर साक्री, धुळे, सटाणा, मालेगाव, अंबळनेर हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये जास्त पाऊस नाही आहे, पण म्हणजे ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे आणि वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असू शकतं. त्याचबरोबर आपण जर अंबळनेर, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर, शिरपूर, त्याचबरोबर आपण जर बोदवड, त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, धरणी, अकोट, खामगाव, अकोला, त्याचबरोबर चिखली, मेहकर, परतूर, जालना, अंबड, पैठण, पाथर्डी हा जर परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. इथं जिंतूर, मेहकर, चिखलीमध्ये काही प्रमाणात पाऊस होणार आहे. खामगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल. अकोला, अकोट, अचलपूर, धरणी, त्याचबरोबर बुऱ्हाणपूर या परिसरात देखील काही प्रमाणात म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात बुधवारी 29 जुलैला दुपारनंतर होईल. आपण जर अरबी, वर्धा, त्याचबरोबर हिंगणघाट, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक, त्याचबरोबर गोंदिया, साकोली, त्याचबरोबर आपण जर रांजणंदगाव हा परिसर बघितला, रायपूर, तर या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर कापसी, नारायणपूर, त्याचबरोबर आपण जर चामोशी, गडचिरोली, चंद्रपूर, वरारा, असिफाबाद, उन्नूर, आदिलाबाद, पांढरकवडा, यवतमाळ, अर्नी, पुसद, उमरखेड, हिंगोली, वाशिम, जिंतूर, मेहकर, चिखली हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. म्हणजे जास्त नाही आहे, पण पाऊस हा त्या भागात होणार आहे. आपण जर नांदेड, त्याचबरोबर उदगीर, अमरावती, अहमदपूर, लातूर, परळी हा परिसर बघितला तर येथे देखील जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे. म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर नलदुर्ग, अक्कलकोट, इंदी, सोलापूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात असणार आहे. त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, विटा, सांगली, ईश्वरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर हा परिसर बघितला तर इथे फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. म्हणजे पाऊस वगैरे नाही, फक्त काही भागांमध्ये जास्त प्रमाणात वादळी वातावरण देखील असणार आहे. खास करून आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर, धवरपुली, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर या परिसरात देखील आपण जर बघितलं तर म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पाऊस नाही या परिसरात देखील. शेतकरी मित्रांनो, आता आपण जर नागपूर परिसर जर बघितला, इथे आपण बघूया नागपूरमध्ये परिस्थिती काय आहे. गोंदियामध्ये चांगल्या प्रमाणात सकाळपासूनच पाऊस हा असणार आहे. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं तर गोंदिया, तुमसर, भंडारा, रामटेक, नागपूर, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वरारा हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ज्या ज्या परिसरांमध्ये वातावरण बघितलेलं आहे त्या त्या परिसरांमध्ये वादळी वातावरण काही प्रमाणात असणार आहे. काही ठिकाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पावसाचं वातावरण आहे. या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस असणार आहे. तर हा जो अंदाज आहे हा बुधवारी 29 जुलैचा हा हवामानाचा दिवसभराचा हवामानाचा अंदाज आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.